Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत सोहळा थाटात संपन्न। पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 453 महिला पोलिसांचा दीक्षांत कार्यक्रम आज शुक्रवारी थाटात पार पडला। यावेळी या महिला पोलिसांनी अंतिम संचलन केले। महिला पोलिसांना शारीरिक मानसिकरित्या सक्षम करण्यासोबत कायदा व इतर प्रकारचे प्रशिक्षण या ठिकाणी देऊन प्रज्ञावंत पोलीस घडवण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा पोलीस अधिकारी प्रशांत बच्चाव साहेब यांनी यावेळी दिली। धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले। यात 453 महिला कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण 10 डिसेंबर 2018 पासून सुरू होते। त्यांचा दीक्षांत कार्यक्रम आज शुक्रवारी पार पडला। यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश मंगला धोटे, जिल्हाधिकारी गंगाधरंडी, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ साहेब, डीवायएसपी रवींद्र सोनवणे, एसीबीचे सुनील कुराडे साहेब आदी मान्यवर अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी न्यायाधीश मंगला धोटे मॅडम यांना प्रशिक्षणार्थी यांनी मानवंदना दिली। तदनंतर शपथविधी समारंभ कवायत तसेच प्रशिक्षण काळात उत्कृष्ट ठरलेल्या कर्मचाऱ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले। अंतिम संचलन व 3 कार्यक्रम यावेळेस पार पडले। यासाठी प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांच्या कुटुंबियांनाही आमंत्रित करण्यात आले होते। प्रशिक्षणाच्या कालावधीत संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणूक, गणेशोत्सव व उच्चपदस्थांच्या दौऱ्यात बंदोबस्त दिला आहे। राज्यातील इतर ठिकाणी असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले। तथापि गेल्या 9 वर्षापासून पोलीस प्रशिक्षण केंद्राला सुरुवात झाली। या काळात 7 बॅचेसला प्रशिक्षण देण्यात आले। यंदाची ही 8वी बॅचेस होती। गत वर्षी महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले होते। दोन्ही बॅच मधून आतापर्यंत 1890 महिला कर्मचारी प्रशिक्षित करण्यात आले आहेत। यंदाच्या बॅच मध्ये 22 जिल्हे व 3 महानगर यामधील महिला प्रशिक्षण घेत होत्या।
आमचे रक्षण कर, संकटाला सारून जाण्याची आम्हाला शक्ती दे आणि साठी लढण्याचे सामर्थ्य दे. या राष्ट्रध्वजाबरोबरच आज आपल्या पोलीस दलाचा ध्वज देखील सन्मान प्राप्त झालेला आहे. त्याप्रमाणे देशातील सर्व नागरिकांसाठी किंवा देशासाठी हा तिरंगा महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे पोलीस संघटनेचा पोलीस ध्वज देखील तितकाच महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडे या रस्त्यावर भारत देशाप्रती व विधीद्वारे प्रस्थापित झालेल्या बाळगू आम्ही आमच्या पदाची कर्तव्य एकामागून एक राजूचा तुकडा मार्च होत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी स्वागत करूया. क्रमांक 1 कंपनीने दैनंदिन असा सन्मान करून कंपनी आगेकरिता नंबर कंपनी होता त्यांच्याकडे येत आहे. चित्र नव्हे, पंख नव्हे, अनंत स्वप्न सतरक्षणाने फलत आहे हे सांगते प्रतिज्ञा. सन्मान देऊन अधिक आहे. मैत्रिणींनो, आज एक यशस्वी पाऊल टाकत आहात. ध्येयाची पूर्तता तुम्हाला करायची आहे. त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रमाचा पर्याय नाही. ध्येयपूर्तीसाठी स्वप्नाबरोबर प्रयत्नांची पदकांचा करावी लागते. तुमच्या आकाशात उडण्यासाठी पंखांबरोबर आकाशही असावे लागतं. 4 नंबर कंपनी मंचाकडे आपली कंपनी घेऊन येत आहे. Rich in reachable stars. ज्या ठिकाणी अद्यापर्यंत कोणीही पोहोचले नाही ते शिखर मला गाठायचं आहे. आम्ही यांच्यात महत्वाकांक्षा मिळवलेली आहे. ध्येय विजयासाठी प्रयत्न, कष्ट, निष्ठा, सर्व समर्पणाची भावना पदोपदी यायला हवी. सफलतेचा ध्यान अभ्यास प्रणय कमांडर यांनी केलेला आहे. असा कमांड देऊन आपली कंपनी मंचाकडे येत आहे. मोत्याच्या हारापेक्षा कामाच्या धारणी 7 नंबर कंपनी मंचाकडे येत आहे. कंपनी अतिथी महोदयांना मानवंदना देऊन आगेकूच करीत आहे. ते आवश्यक वाटत नाही. जे आवश्यक वाटलं आहे ते स्वप्न पाहायचे आहे. आम्ही यांना स्वप्न पाहिलं नाही. ज्या ठिकाणी काळजी माणसं प्रयत्न करीत नाही त्या ठिकाणी जाऊन आम्हाला धावायचं आहे. या ठिकाणी
बनवलेले आहे. क्रमांक 8 कंपनी यांनी दैनंदिन असा कमांड देऊन सुधा तेरा सुखी रहे, जो सामने तेरे भिडे तो घाट में मिलायचे. बाहेर येण्याकरता पाणी आवश्यक आहे, तसे ऊनही आवश्यक आहे. एका शब्दात सांगायचे झाले तर सवय प्रश्नार्थींना सवय करण्यासाठी अंगी वळवली आहे. त्याचप्रमाणे 2 नंबर कंपनी सुद्धा आगेजोडी करत आहे. या प्लॅटफॉर्मच्या कंपन्या माननीय अतिथींना मानवंदना देऊन आगेजोडी करीत आहेत दिले होते. त्याचप्रमाणे आपल्या या प्रशिक्षणार्थींना देखील या सर्व गोष्टीचे ज्ञान, उत्तम संस्कार या प्रशिक्षणातून झाले आहे व आता ती 9 महिने होऊन बाहेर पडत आहे. ज्ञान व ते संस्कार घेऊन एक सक्षम महिला पोलीस म्हणून तयार झालेल्या आहेत. छापलेले पुस्तक वाचल्याने खरं ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरं ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकाचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकांचे लहान मूल मातीचा पेढा आता त्यावर मोठी होते. आमच्या या प्रश्नार्थींना सुरुवातीला या कच्च्या मातीच्या गोळ्यासारख्याच होत्या, परंतु त्या मातीच्या गोळ्याला प्रशिक्षण केंद्राने एक उत्कृष्ट सारखी बुद्धिमूर्ती घडविलेली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र यांचे प्रमुख श्री बच्चाव सर, अधीक्षक श्री पांढरे सर, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सर्व प्रशिक्षणार्थी. आज त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणण्यात अर्थ नाही, कारण की त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि आता ते त्यांच्या कर्तव्यासाठी यापुढे रवाना होणार आहे. मंचावरील सर्व मान्यवर, प्रशिक्षणार्थींचे पालक, पत्रकार, कॅमेरामन व उपस्थित सर्व सज्जन, आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात मला आमंत्रण केलं आहे आपले बच्चाव सर. खरं म्हणजे माझी ही पहिलीच वेळ आहे की इतक्या पोलिसांसमोर मी आज उभी आहे आणि तोही हा सन्मान घेण्यासाठी. खरोखर मी माझं भाग्य समजते आणि अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम, त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम आपण महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे मूलभूत आणि खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल मी आपले सर्वांचे अभिनंदन करते. आपण पोलीस म्हणून समाजात वावरत असताना आपले कर्तव्य व कायद्याचे पालन या दोन्ही गोष्टींची सांगड घालून आणि जनतेच्या भावनेचा आदर करून आपले पोलिसिंग कसे चांगले करू शकता याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. आपण जरी महिला असलो तरी आम्ही कुठेही कमी पडू शकत नाही अशी ही भावना आपण ही नेहमी बाळगूनच काम केलं पाहिजे. खरं तर पुरुष प्रधान संस्कृतीचा आपला हा देश, परंतु आपले कर्तव्य मात्र आपण नीट पार पाडले पाहिजे. कारण आपल्या घटनेने स्त्री पुरुष समसमान असा हक्क दिलेला आहे. अर्थात त्यात काही अपवाद असतील तर आपल्या जीवनात बरेच अडथळे येत असतात, परंतु आपण जर कर्तव्य आपण नीटपणे पार पाडलं तर आपल्याला कुठलीही समस्या उद्भवत नाही आणि उद्भवली तर आपण ती यशस्वीपणे पार पाडू शकतो, याची मी स्वतः खात्री देते. आपल्याला माहितीच आहे की विविध क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम अशी आणि भरीव कामगिरी करीत असताना
आपल्याला अनेक महिला पाहायला मिळतात आणि त्याला इतिहास नक्कीच साक्षीदार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, मुख्यतः किरण बेदी ही आपल्याच संस्थेत, आपल्याच पोलीस खात्यातील, आणि सुंदर विजय आणि डॉक्टर आनंदीबाई यांचा आपण नक्कीच आदर्श घेतला पाहिजे. तो आदर्श जर डोळ्यापुढे ठेवला तर आपल्याला, मला वाटत नाही की कुठल्याही संकटाला तोंड देण्याची आपल्याकडे शक्ती कमी पडेल. पोलीस प्रशिक्षण केंद्रात आपल्या अंतर्वर्गात कायद्याचे विविध ज्ञान, पोलीस संघटन व प्रशासन, कायदा व सुव्यवस्था, तसेच बाह्य वर्गात शस्त्र प्रशिक्षण, जमाव विसर्जन, कमांडो प्रशिक्षण इत्यादी विविध प्रकारचे प्रशिक्षण केंद्रात देण्यात आले असून त्याचा उपयोग आपण पोलिसांचे कर्तव्य पार पाडताना चाणक्यपणे व प्रसंगावधान ठेवून केला पाहिजे. आपण समाजाचे एक जबाबदार घटक आहोत याची जाण ठेवली पाहिजे. Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never